नवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद। सोयाबीन चटणीचा मस्त असा दरवळलाय सुगंध। तशी झटपट तयार होणारी सोयाबीनची चटणी कशी करायची ते पाहूयात। तर त्यासाठी आधी तवा गरम करून त्यामध्ये 1 वाटी सोयाबीन टाकायचे। सोयाबीन न भिजवताच टाकायचे आहेत आणि आता हे छान असे थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने सोयाबीन छान भाजून झाले की त्यामध्ये पाव वाटी सुकं खोबरं टाकायचे। त्यातच 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि आता हे थोडं परतून झालं की यात लसूण टाकायचंय। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आता यातच थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। आता हे सर्व 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे। तर इथे सर्व जिन्नस मस्त असे मध्यम आचेवर खरपूस भाजून झाले आहेत। तर यातली मिरची भाजताना अशी दाबत दाबत मिरची भाजून घ्या, म्हणजे मस्त अशी मिरची छान भाजली जाते। पद्धतीने सर्व जिन्नस छान खरपूस भाजून झाले की यातच 1 चमचा जिरे टाकायचे आणि थोडेसे जिरे भाजून झाले की सर्व बाजूनी 1 पळी तेल टाकायचंय आणि आता हे तेल टाकून सर्व व्यवस्थित असं ह्यात परतून घ्यायचं। अगदी 1 मिनिटभर हे तेलात परतून घ्यायचंय आणि आता हे परतून झाले की गॅस बंद करायचा। तर हे मिश्रण आता थंड करून घ्यायचं। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे। आता या मिश्रणात मसाले टाकायचे। तर इथे 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची, पाव चमचा लाल मिरची पावडर, अगदी किंचित चिमूटभर हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला झाकण लावून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं। तर इथे मिश्रण छान असं बारीक वाटून झालेलं आहे आणि मस्त अशी खमंग सोयाबीन चटणी तयार आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची रेसिपी आणि उखाणा? जर तुम्हालाही असेच काही रेसिपीचे उखाण येत असतील तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।